गाईज गुड मॉर्निंग. आणि आज रविवार आहे, सो लेट्स सी आज रविवारी काय होतं आहे, काय काय बनतं आहे घरामध्ये खायला. आज मी कुठे कुठे जाते हे सगळं मी मला दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. शी इज माय मॉम आणि मम्मीकडे बसली आहे मोबाईलवर बघत आणि ती आता चालली आहे बाहेर. सो आता आपल्याला थोडीशी कामं करायची आहेत घरामध्ये आणि मग नंतर बघूया आज काय स्पेशल बनतं आहे. सो लेट्स सी. तर बघा तो लिटरली कंटिन्यू घरामध्ये येतो. सो आता मी त्याला इंट्रोड्यूस करायचं बघत होती पण तो राहत नाही. मग ते जेव्हा घरात येतील आणि मग मी कशा करते दाखवतील मी तुम्हाला. लेट्स सी. हा बघा, हा आहे आमचा शेळू सो कॉल्ड. आणि हा बघा किती मस्ती करायला लागला आता. इकडे हे बघा, हे 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 त्याचे ड्रामे आहेत आणि हा असं असं चावतो. सो मी त्याला असं मारते. ए शेक हँड. नखरे आलेत ना. काही आता दुपार 1 वाजलेत आणि मी तुम्हाला दाखवते की आता आमच्याकडे बिर्याणी बनवते आणि त्याची प्रोसेस कशी येते. सो लेट सी की बिर्याणी कशी बनते. सो मी तुम्हाला दाखवते. आता मी किचनमध्ये चालले बिर्याणी दाखवते तुम्हाला कशी बनवतात. बघू शकता स्टार्टिंग स्टेप आहे की आम्ही कांदा ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करायचा आपल्याला. सो आता कांदा सोडला तेलामध्ये आणि आता असं आपल्याला थोडा स्टव करून घ्यायचं. मग कांद्याला असा गोल्डनिश ब्राऊन कलर आला की आपण मग तो काढून घ्यायचा आहे. आणि मग नेक्स्ट स्टेप तुम्हाला मी आता दाखवते कांदा कसा गोल्डनिश ब्राऊन झाला पाहिजे ते. सो लेट्स सी. कांदा असा ब्राउनिश गोल्डन दिसतो ना तुम्हाला, सो असा झाला पाहिजे. सो लेट्स सी. आता चिकन फ्राय करायचं आहे. सो मी तुम्हाला ते दाखवते. चिकन मॅरिनेट केले, दही मीठ मसाला आणि चिकन मसाला गरम मसाला आणि 2 ते 3 तास मॅरिनेट करत ठेवून नंतर हे असं फ्राय केलं आहे. बघू शकता असं चिकन फ्राय केलं आहे. सो अजून थोडं फ्राय होतं, शॅलो फ्राय केलं आहे आणि ते वरती गार्निशिंगला ठेवायचं म्हणून मसाला टाकला. आता हे धने पावडर आहे, कश्मीरी लाल मिर्च टाकली आहे आणि आता ते असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम प्रॉपरली. तो तुम्ही बघू शकता असं मस्त मिक्स आल्याचा कलर आलाय छान देखील. सो गाईज आपल्याला हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्या अनियन आणि मसाल्यांच्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्तपैकी. सो बघा आता हे सगळं आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकलं. ते 4 मिनटं फास्ट गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम छानपैकी. अशी जे आपण कांदा गोल्डनिश ब्राऊन फ्राय केलं होतं त्याचं असं गार्निशिंग एक लेअर टाकून आपल्याला ते छानपैकी मिक्स करायचं आहे. तो त्याचा एक वेगळा टेक्स्चर येईल. सो गाईज जी आपण ग्रेव्ही बनवली होती सो ती ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी. सो ग्रेव्ही मिक्स झाल्यानंतर त्याला एक थोडासा लाईट ऑरेंजिश कलर येईल आपल्या ग्रेव्हीला. सो बघा आता मिक्स करतो आम्ही छानपैकी. ही जी बिर्याणीची रेसिपी आहे ती माझ्या डॅडची सिक्रेट बिर्याणी रेसिपी आहे. सो आय होप मला नक्कीच आवडेल. तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा की कशी होती तुमची बिर्याणी. आता आपल्याला असे 3-4 क्यूब असे बटरचे टाकायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे. सो बटरी टेक्स्चर येईल आपल्या बिर्याणीला. बघा हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकदम प्रॉपरली बटर मेल्ट होईपर्यंत. कोथिंबीर मिक्स करून असं मस्तपैकी जे शिजलेलं चिकन आहे त्याच्यावरती आपल्याला गार्निश करून घ्यायचं आहे. करून आता राईस टाकायचं आहे. तो बघा असं लेअर वाईज राईस टाकायचं आहे एकदम प्रॉपर त्या ग्रेव्हीच्या लेअरवरती स्प्रेड करायचं. मिक्स अशी भाताची लेअर टाकून घेतली आहे एकदम प्रॉपरली एकदम
आणि त्याच्यावरती आता येईल गार्निशिंगला कोथिंबीर आणि पुदिना, आणि त्याच्यावरून येईल आपण फ्राय केलेले ऑनियन्स म्हणजे कांदा, आणि ते चिकन फ्राय करून घेतलं होतं ते असं आपण जरा डेकोरेशनसाठी चिकन मस्तपैकी लावून घ्यायचंय. सो बघू शकता तुम्ही मस्तपैकी चिकन आपण फ्राय केलेलं लावलंय. तो आता कसं छान दिसते. आणि ह्यानंतर आपल्याला काय काय बेल्टी म्हणजे खोबऱ्याची वाटी. सो जर आपल्याकडे कोळसा नसेल तर आपल्याला बेल्टी यूज करायची आहे आणि त्या बेल्टीचा स्मोक आपल्याला बिर्याणीला द्यायचा आहे. सो इट इज कॉल्ड दम बिर्याणी. बेल्टी अशी होईपर्यंत आपल्याला तिला बर्न करायची आहे गॅसवरती. आणि लेट्स सी आता ठेवली आहे मध्ये तिला स्मोकी फ्लेवर यायला. सो ही बेल्टी जी आपण अशी टर्न केली आहे सो ती आपण या वाटीमध्ये टाकणार आहोत. ही बघा. आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी जड झाकण ठेवायचं आहे सो तो स्मोक बाहेर नाही यावं. आधी आपल्याला घी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. सो एक स्मोकी टेक्स्चर रेडी होईल. हे असं झाकण ठेवायचं आहे. बघा असं जड झाकण मी पलीकडे दिलं नाहीतर सगळा स्मोक साईडून बाहेर येतो. आय थिंक तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही पण साईडनी थोडा थोडा स्मोक बाहेर येतो बघा इकडून. सो असं न यावं म्हणून तुम्हाला काहीतरी असं कच्चं ठेवावं लागेल सो स्मोक बाहेर नाही येणार. आणि आपल्या बिर्याणीला एक बघू शकता बिर्याणी आता मस्त रेडी झाली आहे. त्याची वाटी आपण काढून तिला क्लीन करून घ्यायची. सो अशी वाटी काढून घेतली आहे. वाव व्हॉट द फ्रेग्रन्स. आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही बिर्याणी कशी रेडी होऊन टेस्टी लागणार आहे. सो तुम्ही बघू शकता आमचा आम्ही बिर्याणी एका प्लेटमध्ये काढतो आहे. आणि छानपैकी कलर टेक्स्चर सगळं आले. आणि वरून आम्ही थोडासा कलर टाकला होता येल्लो आणि ऑरेंज. सो ते थोडं सांगायचं राहून गेलं. सो तुम्ही ॲडजस्ट करा. आणि सी द ग्रेव्ही वाव गाइस बघू शकता तुम्ही बिर्याणी रेडी आहे. सो आता या जेवायला एकदम हॉटेल स्टाईल बिर्याणी घरात बनवली आहे. सो या जेवायला. सो गाईज आता आम्ही जेवायला बसलो. सो जेवायला या तुम्ही आता. गाईज मी तुम्हाला सांगते आज बिर्याणी कशी झाली एकदम टेस्टी. सो जेवायला या. तो मी आता व्लॉग करून मी करते नेक्स्ट जेवण. सो गाईज आता रात्रीचे 12 वाजत आणि मी तो ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले. सो हा नेक्स्ट ब्लॉग आपल्या लवकरच बघायला मिळेल. सो पुन्हा भेटूया असंच व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब.